नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकतेच 10वीचा निकाल लागलेला आहे। जे विद्यार्थी 10वी पास झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो मोफत टॅबलेट योजना ही राबवण्यात येत आहे। मित्रांनो महाज्योतीतर्फे 10वी पास विद्यार्थ्यांसाठी मोफत टॅबलेट जे आहे ते वाटप करण्यात येतं। यासाठी ऑनलाईन अर्ज तुम्हाला भरायचा आहे, कागदपत्र कोणते लागणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो यासाठीचा अर्ज 31 मे 2026 पर्यंत उपलब्ध आहे। कशा प्रकारे ऑनलाईन अर्ज भरायचा याबद्दलची संपूर्ण ए टू झेड माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी जर का आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच प्रकारची माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती। तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला mahajyoti.org.in या वेबसाईटवर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे। इथे आल्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं रजिस्ट्रेशन लिंक म्हणून एक पर्याय आहे, याच्यावरती क्लिक करायचं। याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर अशा प्रकारे पोर्टल ओपन होईल, ज्यामध्ये आपले पाहू शकता महात्मा ज्योतिराव फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती। सर्वात अगोदर मोबाईल व्हेरिफिकेशन करायचं आहे। यासाठी आपल्याला आपला 10 अंकी मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे। त्यानंतर एक OTP करायला येईल। OTP आल्याच्यानंतर इंटर OTP या रकान्यात टाकून मित्रांनो तुम्हाला OTP सबमिट करायचा आहे। सबमिट केल्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो इथं अशा प्रकारे फॉर्म ओपन होईल, ज्यामध्ये मित्रांनो तुम्ही कशासाठी अप्लाय करायचं आहे, जी नीट किंवा MHT CET ज्याच्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर खाली तुम्हाला ॲप्लिकेंट्स फुल नेम म्हणजे जे विद्यार्थी आहे त्यांचं फुल नेम इथे टाकायचं आहे, ज्यामध्ये फर्स्ट नेम येणार आहे, प्रथम नाव, त्यानंतर मिडल नेम म्हणजे वडिलाचं नाव आणि लास्ट नेममध्ये आडनाव येणार आहे। त्याखाली तुम्हाला ॲप्लिकेंट्स फादर किंवा गार्डियन नेम, फादरचं इथं नाव टाकायचं आहे पहिलं, त्यानंतर मधलं वडिलाचं आणि लास्टमध्ये आडनाव टाकायचं आहे। जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल फिमेल ऑदर जे तुमचं जेंडर असेल ते सिलेक्ट करा। त्याखाली तुम्हाला डेट ऑफ बर्थ विचारलं जाईल। डेट ऑफ बर्थ निवडण्यासाठी मित्रांनो या कॅलेंडरवरती क्लिक करायचं आहे। वरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे कॅलेंडर ओपन होईल। याच्यामध्ये तुमचं जे जन्माचं वर्ष असेल ते वर्षावरती क्लिक करून मित्रांनो जे जन्माचा महिना असेल त्या महिन्यावरती क्लिक करून तुमची डेट इथं सिलेक्ट करा। त्यानंतर मित्रांनो आयु अर्पण विचारेल, याच्यावरती यस असेल तर यस करा, नसेल तर नोवरती क्लिक करा। त्याखाली तुम्हाला पर्सन ऑफ डिसेबिलिटी जर का तुम्ही अपंग असेल तर यस करायचं आहे, नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे। याच्यानंतर खाली यायचं आहे, खाली तुम्हाला सोशल कॅटेगरी विचारली जाईल, ज्यामध्ये मित्रांनो तुम्ही सिलेक्ट केल्याच्यानंतर याच्यामध्ये तुमची कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही येता ती कॅटेगरी तुम्हाला इथून निवडून घ्यायची आहे। त्यासमोर तुम्हाला कास्ट विचारले जाईल। याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो कास्ट विचारली जाईल। या कास्टमध्ये क्लिक केल्याच्यानंतर भरपूर सारे तुम्हाला कास्ट दिसेल। या यादीमधून जी तुमची कास्ट असेल मित्रांनो ती कास्ट इथं तुम्हाला सिलेक्ट करायची आहे। सिलेक्ट केल्याच्यानंतर मित्रांनो ती कास्ट इथं दिसणार आहे। कास्ट आल्याच्यानंतर मित्रांनो आता तुम्ही इथं पाहू शकता तुम्ही नॉन क्रिमिनलमध्ये येता किंवा क्रिमिनलमध्ये ते टाका। त्यानंतर आधार नंबर टाकून नॅशनॅलिटीवरती इंडियनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर खाली तुम्हाला डोमोसाईल विचारेल, यामध्ये ज्या जिल्ह्यातलं तुमचं डोमोसाईल असेल तो जिल्हा इथं सिलेक्ट करा। सिलेक्ट केल्याच्यानंतर मित्रांनो राज्य महाराष्ट्र ऑटोमॅटिकली इथं आलेलं आहे। त्याचं रेसिडेन्शियल टाईप अर्बन किंवा रुरल जिथे तुम्ही राहत असाल त्याच्यावरती क्लिक करा। प्रेझेंट ॲड्रेस सध्या तुम्ही ज्या जिल्ह्यात राहत असाल तो जिल्हा इथून तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। याच्यानंतर सिलेक्ट तहसीलवरती येणार आहे, ज्यामध्ये तुम्ही तालुका निवडायचा आहे तुमचा। तालुका निवडल्याच्यानंतर तुमचे विलेज किंवा सिटी ज्या सिटीत तुम्ही राहत असाल ते निवडा। हाऊस नंबर, त्याखाली तुम्हाला वार्ड नेम किंवा वार्ड नंबर, त्यानंतर रोड आणि पिनकोड अशा प्रकारे टाकून खाली तुम्हाला मोबाईल नंबर दाखवला जाईल। अल्टरनेट मोबाईल नंबर द्यायचा असेल तर देऊ शकता, नसेल तर सोडून द्या। ईमेल ID टाका आणि सेव्ह अँड नेक्स्ट करा। सेव्ह अँड नेक्स्ट केल्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता इथं 10वीची बोर्डाची माहिती द्यायची आहे, ज्यामध्ये बोर्ड तुमचा स्टेट बोर्ड आहे किंवा सेंट्रल बोर्ड आहे किंवा अदर बोर्ड आहे जे असेल ते द्या। इयर ऑफ पासिंग 2026 येणार आहे। त्यानंतर टोटल मार्क्स तुम्हाला किती होते ते टोटल मार्क्स तुम्हाला इथं द्यायचे आहे तुमच्या मार्क्स शीटवर बघून। त्यानंतर मार्क ऑफ ऑप्टेन्स म्हणजे पडलेले मार्क, जितके मार्क तुम्हाला पडलेले असतील ते मार्क तुम्हाला इथं टाकायचे आहे। पर्सेंटेज ऑटोमॅटिकली इथं येणार आहे। सेव्ह अँड नेक्स्ट करा। आता कागदपत्र अपलोड करायचं आहे। याच्यासाठी सर्वात अगोदर पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे। याच्यासाठी तुम्हाला चूज फाईलवरती क्लिक करा। चूज फाईलवरती क्लिक केल्याच्यानंतर त्यानंतर सिग्नेचर आहे। त्यानंतर मित्रांनो कॅन्डिडेट स्टुडंट आधार कार्ड अपलोड करायचं आहे। कास्ट सर्टिफिकेट अपलोड करावं लागणार आहे। त्यानंतर नॉन क्रिमिनलसुद्धा तुम्हाला इथं अपलोड करावं लागणार आहे आणि SSC मार्कशीट सर्टिफिकेट यासुद्धा तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे। तर आता या सर्वात अगोदर आपण इथं डॉक्युमेंट अपलोड करून घेऊ। मी एक डॉक्युमेंट तुम्हाला इथं अपलोड करून दाखवतो, तशा प्रकारे सर्व डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करून घ्या। याच्यासाठी आता सर्वात अगोदर पासपोर्ट साईज फोटोवरची चूज करायचं आहे। जिथे कुठे तुम्ही तुमचा फोटो सेव्ह करून ठेवलेला असेल अशा प्रकारे निवडून ओपन करा। ओपन झाल्याच्यानंतर मित्रांनो अपलोड इमेजवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर पाहू शकता इथं फोटो अपलोड झालेला आहे। आता सिग्नेचर अपलोड करायचे अशाच प्रकारे मित्रांनो चूज फाईलवरती क्लिक करून अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट इथं अपलोड करून घ्या। आता फायनल सबमिट करायचं आहे तुम्हाला। फायनल सबमिटवरती क्लिक करा। याच्यानंतर मित्रांनो तुमचा भरलेला अर्ज तुमच्यासमोर इथं प्रिव्ह्यू म्हणून दाखवला जाईल। याच्यामध्ये बघून घेऊ शकता मित्रांनो, जर का तुम्हाला काही चेंजेस करायचे असेल तर इथं पाहू शकता संपूर्ण माहिती इथं बरोबर भरलेली आहे। आता डायरेक्टली तुम्हाला इथं प्रिंट मारायची आहे, तुमचं काम झालेलं आहे। अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हा अर्ज घरबसल्या यशस्वीरित्या भरता येतो। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह। तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।